प्रति सदनिकाधारक महिन्याला 5,000 पर्यंत देखभाल खर्च असलेल्या सोसायट्या जीएसटी मुक्त असतील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे छोट्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आता दिलासा मिळालाय। या सोसायट्या नोंदणीकृत असोत किंवा नसोत सगळ्यांना हा नियम लागू असणार आहे। त्यामुळे हाऊसिंग सोसायटी आणि रेसिडेंट वेलफेअरच्या सेवा जीएसटी नंतर महागणार नाहीत असं अर्थ मंत्रालयाने म्हटलेलं आहे। गेल्या महिनाभरापासून दडी मारलेला पाऊस लवकरच परतणार आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासांमध्ये कोकण आणि गोव्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। त्यामुळे आता हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। समस्त महिला वर्गासाठी महत्त्वाची बातमी आहे। मासिक पाळीच्या दरम्यान 3 दिवस पगारी रजा देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी राज्य सरकारला या संदर्भामध्ये पत्र पाठवलेलं आहे। मुंबईतल्या एका मीडिया बेस कंपनीने महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पगारी रजा देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचं कंपनीमध्ये स्वागत होत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती महिलांना पगारी रजा देण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। समृद्धी महामार्गासाठी थेट जमीन खरेदीचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून सुरू झालेला आहे। यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। समृद्धी महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील 279 शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार आहे आणि यापैकी 119 शेतकऱ्यांची जमीन देण्यास होकार दिलेला आहे। या महामार्गासाठी जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलाय। दरम्यान अहमदनगर जिल्ह्यामध्ये जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून दरही आता निश्चित करण्यात आले। नाशिकमध्ये समृद्धी महामार्गाविरोधातील धार अधिकच तीव्र होत चाललेली आहे। शिवडे गावानंतर सोनांबे सोनारी या गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या चिता रचून त्यावरती ठाण मांडलेला आहे। घराघरामध्ये फासाचे दोर लटकवून ठेवण्यात आलेले आहेत आणि या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक बागायती असून सुद्धा प्रशासनाने त्या जिरायती असल्याची नोंद केलेली आहे। या महामार्गासाठी सोनांबेतील 21 पेक्षा अधिक घरं, बंगले, शेतकऱ्यांच्या चाळी उद्ध्वस्त होणार आहेत। मात्र प्रशासनाने इथं एकही बांधकाम नसल्याचा रिपोर्ट पाठवलेला आहे। त्यामुळे लोकांकडून या महामार्गाला कडाडून विरोध केला जातोय। आणि आता एक भन्नाट बातमी आहे। औरंगाबादचे महापौर भगवान घडामोडे यांचा नुकताच झालेल्या वारीमध्ये घडामोडे यांनी भारूड सादर केलेला आहे आणि त्याच भारूडाची क्लिप आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे। शेतकऱ्यांच्या नावे विजेचं बिल वाढीव सर्वांगी वेदना या इंग्रजी शेतकऱ्यांच्या नावे विजेचं वाढीव बिल पाठवलं असेल तर ते आम्ही परत करू असं आश्वासन राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेलं आहे। काल नागपूरमध्ये ते एबीपी माझाशी बोलत होते। 33 लाख शेतकऱ्यांच्या नावे 6,000 कोटींचं वाढीव वीज बिल पाठवल्याची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। कोल्हापूरसह 5 शहरातील हेल्मेट सक्तीचा निर्णय तुर्तास मागे घेण्यात आलाय। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची काल बैठक झाली। या बैठकीमध्ये शहरांमधील हेल्मेट सक्ती तुर्तास रद्द करण्यात आलेली आहे। 15 जुलैपासून कोल्हापूरसह सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये शहरांतर्गत हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्याला सर्व पक्षीयांनी विरोध केलेला होता। याबाबत काल विश्वास नांगरे पाटील यांनी आमदार राजेश क्षीरसागर, महापौर हसीना फराज यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी सुद्धा चर्चा केली। खासदार चंद्रकांत खैरे यांच्या खासदार निधीची चौकशी सुरू आहे। खैरेंनी कन्नड तालुक्यामध्ये आपला खासदार निधी अस्तित्वात नसलेल्या गावांवरती खर्च केल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती। माझाच्या बातमीनंतर गावागावामध्ये कन्नड उपजिल्हाधिकारी जे आहेत ते निधीची चौकशी करतायत। खासदार खैरे यांच्या खासदार निधीतून 2015 ते 2016 या साली 3 लाख रुपयांची 9 कामं झालेली आहेत, ज्यांची किंमत आहे 27 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे।
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला काल 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं कोपर्डीतल्या पीडितेच्या घरासमोर तिचं स्मारक बांधण्यात आलंय। भैयूजी महाराज यांचा सूर्योदय परिवार आणि पीडितेच्या कुटुंबाकडून या स्मारकाची उभारणी करण्यात आलेली आहे। राज्यभरातून हजारो नागरिक यावेळी कोपर्डीमध्ये उपस्थित होते। पीडितेच्या कुटुंबियांनी सुद्धा इथं आणण्यात आलं आणि स्मारकाजवळ आल्यावर पीडितेच्या आईच्या भावनांचा बांध फुटला आणि तिनं एकच आक्रोश केला। नागपूरमध्ये गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयातून एका व्यक्तीला जबर मारहाण करणाऱ्या 4 कथित गोरक्षकांना अटक करण्यात आली आहे। नागपूरच्या भारसिंगी गावामध्ये सलीम इस्माईल शहा या व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली। मोरेश्वर तांदुळकर, जगदीश चौधरी, अश्विन उईके आणि रामेश्वर जायवाडे असं अटक केलेल्या चौघांची नावं आहेत। सलीम हा त्याच्या दुचाकीवरून डिक्कीमध्ये मांस घेऊन चालला होता। त्यावेळी अचानक समोरून आलेल्या जमावानं त्याला थांबवलं आणि मारहाणला सुरुवात केली। ध्वनी प्रदूषणाबाबत येत्या 4 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेले आहेत। तसंच दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नसल्याचा सल्ला सुद्धा उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलाय। ध्वनी प्रदूषणासंदर्भात आवाज फाउंडेशन आणि डॉक्टर महेश वेडेकर यांच्यासह अनेकांनी दाखल केलेल्या याचिकेवरती उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। मुंबईतील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये सादर केलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरंबी परिसरातील तलावामध्ये बुडून 2 युवकांचा मृत्यू झालेला आहे। नितीन कोलते आणि शुभम रामटेके मृत्यू पावलेल्या तरुणांची नाव आहेत। मोहाडी मोकासा गावातील काही तरुण या तलावावरती फिरायला आले होते। त्यावेळी नितीन कोलते आणि शुभम रामटेके हे दोघं आंघोळीसाठी तलावामध्ये उतरले, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला। मुंबईतल्या ईस्टर्न फ्रीवेवरती उड्डाण पुलावरती 5 फुटांचा अजगर आढळून आलाय। पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी अजगराला पाहिलं आणि एकच घबराट उडाली। लोकांनी तातडीनं वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती दिली होती। त्यानंतर एका सर्पमित्राच्या मदतीनं या अजगराला ठाण्याच्या जंगलामध्ये सोडून देण्यात आलं। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रक्षाळ पूजेनं नित्योपचारास प्रारंभ झालेला आहे। देवाचा थकवा आणि शिणावटा घालवण्यासाठी ही प्रक्षाळ पूजा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे। आषाढीमध्ये भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेणं हे सुलभ व्हावं म्हणून 25 जूनपासून 24 तास दर्शन सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती। श्रींचे नित्योपचार बंद करून भाविकांच्या दर्शनाची सोय केली, मात्र काल प्रक्षाळ पूजा करून नित्योपचारास प्रारंभ करण्यात आला।